नमस्कार मित्रांनो, भाग 25. मागील घटना. मनीषा व रोहन यांच्या पती पत्नीच्या नात्यात दुरावा आल्याने मनीषाचा गैरसमज दूर करण्यासाठी, तिला समजवण्यासाठी उर्मिला मनीषाच्या गावी गेली होती. तिथे मनीषा व उर्मिलाची भेट गावच्या मंदिराजवळ झाली होती. पण एवढं समजवूनही मनीषाने समजून घेतलं नाही. या दुःखाने उर्मिला घरी परतली होती. पण त्यानंतर मात्र मनीषाला खूप मोठा पश्चाताप झाला होता. उर्मिलाचा प्रत्येक शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवला होता आणि ते रोहनच्या आठवणीने बॅग भरून निघाली होती. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. रोहनची ही अवस्था काही वेगळी नव्हती. रोहन हॉलमध्ये डिवोर्सचा कागद हातात घेऊन विचारमग्न खुर्चीत बसला होता. डिवोर्स पेपरवर अजून त्याची सही झाली नव्हती. त्याला मनीषाची प्रत्येक अदा आठवत होती. एकदा तर किचनमध्ये सहज म्हणून मनीषाबरोबर स्वयंपाक बनवताना, भाजी काढताना रोहनचे बोट कापले होते आणि ते बोट पटकन मनीषाने आपल्या तोंडात पकडले होते. हे आठवताच रोहनचे डोळे पाण्याने भरले. मनीषाचा चेहरा क्षणोक्षणी त्याच्या डोळ्यासमोर येत होता. पण आता पर्याय नव्हता. घटना घडून गेली होती. वेळ निघून गेली होती. मी खरंच केवढी मोठी चूक केली याची त्याला जाणीव झाली होती. कोणती स्त्री आपल्या नवऱ्याचा दुसऱ्या स्त्रीशी असलेला संबंध सहन करेल? आणि याला पर्याय स्त्रीच्या नजरेत फक्त डिवोर्सच असू शकतो. मनीषाने काही चुकीचं केलेलं नाही आहे. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळायलाच हवी. या खूप मोठ्या विचाराने रोहन डिवोर्स पेपरवर सही करणार तेवढ्यात अचानक डोरबेल वाजली. रोहनने एक नजर दरवाजाकडे टाकली आणि पुन्हा तो पेपरवर सही करणार तेवढ्यात पुन्हा डोरबेल वाजली. रोहनने हातातील पेन खाली ठेवला. हातातील कागद हातातच घेऊन तो खुर्चीतून उठला आणि दरवाजाकडे चालला. दरवाजाकडे चालताना तो हळूच मनात पुटपुटला, निशांत आला असेल. त्याने दरवाजा खोलला, समोर बघितलं आणि अचानक आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का त्याला बसला. समोर दरवाजाबाहेर डोळ्यात अश्रू घेऊन मनीषा उभी होती. तिच्या हातात कपड्यांची बॅग होती. अचानक मनीषाला बघून रोहनला गहिवरून आलं होतं. रोहन आणि मनीषा क्षणभर फक्त एकमेकाकडे पाहतच राहिले. आता रोहनच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. कित्येक दिवसांनी दोघांनी एकमेकांना पाहिलं होतं. तो विरह त्यांच्या अश्रूतून ओसरून निघाला होता. रोहनच्या डोळ्यातील अश्रूचा त्याच्या गालावर आणला थेंब खाली पडणार तेवढ्यात मनीषाने तो आपल्या हातावर झेलला आणि ती त्याच्याकडे बघत म्हणाली, हे अश्रू खूप अनमोल आहेत. आता या अश्रूंना मी कधीच वाहू देणार नाही. मनीषा दरवाजातून आत आली. तिने हातातील बॅग खाली ठेवली आणि रडत पटकन रोहनला मिठी मारली. त्याच्या बाहुपाशात ती खूप रडली. रोहन तिला गोंजारत राहिला. रोहनच्या हातात तो डिवोर्स पेपर तसाच होता. तिच्या त्या मिठीत रोहन एवढा सुखावला होता की तो आता स्वर्ग सुखात होता. भान हरपून तो आता सगळं विसरला होता. दोघांनीही मिठी सोडली आणि एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. दोघांनीही एकमेकांना माफ केल्याचं सर्टिफिकेट त्यांच्या डोळ्यात दिसत होतं. रोहनने तिचे डोळे पुसले तेव्हा मनीषाला त्याच्या हातात तो डिवोर्स पेपर दिसला. तिने तो पेपर त्याच्या हातातून पटकन हिसकावून घेतला आणि रडत त्या पेपरचे रागाने तुकडे तुकडे केले. मनीषा रडत पुन्हा त्याला बिलगली. रोहनने तिला शांत केलं आणि तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तेवढ्यात निशांत शाळेतून आला. मनीषाला बघून आई म्हणत तो धावत येऊन तिच्या कुशीत शिरला. मनीषाने निशांतलाही कित्येक दिवसांनी पाहिलं होतं. याचा तिला आता स्वतःचाच राग आला होता. कित्येक दिवसांचं उसरून वाहणारं प्रेम तिनं बाहेर काढलं आणि पटपट तिने निशांतचे खूप मुके घेतले. निशांतला छातीशी कवटाळून ती खूप रडली. आई बाबांमध्ये काय घडलं होतं? आई मला सोडून एवढे दिवस माहेरी का राहिली? याचा जराही विचार निशांतच्या मनात आला नाही. कारण निशांत एवढा लहान होता की तो घडलेल्या घटनेपासून खूप अनोळखा होता. निशांतने फक्त तिला एवढंच विचारलं, आई तू मला सोडून एवढे दिवस मामाकडे का राहिलीस? माझी कधी आठवण नाही का आली तुला? या प्रश्नाचं उत्तर तिला नाही देता आलं. तिने एक नजर रोहनवर टाकली आणि ती निशांतला म्हणाली, नाही बाळा, असं नाही. मला तुझी रोज आठवण येत होती, पण मामा मला इकडे जाऊच देईना. त्यावर निशांत म्हणाला, मग मी मामावर खूपच रागात आहे. निशांत अजून काहीतरी विचारण्या अगोदरच मनीषा विषय बदलत म्हणाली, बरं चला आपण मस्त स्वयंपाक करूया. रोहन मनीषाकडे बघून हसला आणि तिला व निशांतला घेऊन किचनकडे निघाला. तेवढ्यात बाजूच्या टिपॉयवरील फोनची रिंग वाजली. आता हा फोन कोणाचा असेल? कशासाठी असेल? आता पुन्हा काय वादळ येणार आहे? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.